नमस्कार. ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. मी मावळ तालुक्यामध्ये टाकवे बुद्रुक या ठिकाणी आहे. टाकवे बुद्रुक या ठिकाणी आज पवना सहकारी बँकेचे आज इथे 24व्या शाखेचे इथे उद्घाटन झाले. आपण जाणून घेऊ आपल्याबरोबर जे सर आहे, सर त्यांचा पहिला परिचय देतील. सर तुमचा परिचय काय पहिलं सांगा. पवना सहकारी बँकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे, बोराडे मनीष. आज या ठिकाणी पवना सहकारी बँकेने मावळ भागामध्ये एक टाकवे ब्रँच ही नवीन चालू केलेली आहे. 24वी शाखा या ठिकाणी आपण ओपन करत आहोत. प्रामुख्याने मावळ भागामध्ये ओपन करताना मावळमध्ये सोमाटणा, वडगाव, कामशेत, देहू, इंदोरी या मावळचा प्रतिसाद हा खूप प्रमाणात आपल्याला लाभलेला आहे. आणि अनेक लोकांची अंदर मावळ आणि पवन मावळची मागणी होती की तुमची जी शाखा आहे ही आमच्या सेवेसाठी आली पाहिजे. या दृष्टिकोनातून आज टाकवी बुद्रुक या ठिकाणी आपण 24वी शाखा ही ओपन केलेली आहे. आमदार शेळके साहेब यांच्या हस्ते या शाखेचं आता उद्घाटन झालेलं आहे. आपण या बँकेमार्फत शेतकऱ्यांना प्राधान्य देतो, कारण शेतकरी हा प्रामुख्याने आपला मुख्य घटक आहे. आणि या शेतकऱ्यांसाठी आपण कुक्कुटपालन, पाईपलाईन, विहीर खोदाई, शेळीपालन, पशुपालन अशी अनेक प्रकारची कर्ज आणि प्रामुख्याने मावळ भागामध्ये गुलाबाचं उत्पादन जास्त, फुलांचं उत्पादन जास्त होत असल्या कारणानं आपण पॉली हाऊसला प्राधान्य हे मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. अनेक आपल्या मावळातल्या शाखांमध्ये असं निदर्शनास येतं की शेतकऱ्यांमध्ये खडी क्रेशर आणि पॉली हाऊस या दोन गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात आपलं कर्ज पुरवठा होतो. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला आर्थिक गरज लागते आणि आर्थिक सुविधा लागते, आणि या सर्व सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून या टाकवे भागामध्ये सहकार क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे. या ठिकाणी पीडीसीसी आणि एचडीएफसी ह्या दोन बँका सोडल्या तर कोणत्याही सहकारी बँकांचं पदार्पण या ठिकाणी अजून झालेलं नाही. आपल्या बँकेमध्ये वन चॅनलमध्ये सर्व सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी लॉकर अल्प दरामध्ये आपण त्यांना सुविधा देत आहोत. त्याचप्रमाणे जर आपल्याला रक्कम RTGS, NEFT ट्रान्सफर करायची असेल तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी शाखेतर्फे नियोजन केलेलं आहे. आपलं जे ATM कार्ड आहे हे ATM कार्ड आपल्या शेतकऱ्यांना, ग्राहकांना दिल्यानंतर पूर्ण भारतभर कोणत्याही ठिकाणी त्याचा वापर करण्यासाठी आपण त्यांना परवानगी दिलेली आहे. आपल्या 24 शाखा आहेत. जरी तुमचं कोणत्याही शाखेमध्ये अकाउंट असेल तर कोणत्याही शाखेतून उलाढाल करण्यास परवानगी आहे. त्याला CBS प्रणाली म्हणतात. ती CBS प्रणाली आपण चालू केलेली आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्याही शिक्रापूर शाखेमध्ये जा, कामशेत शाखेमध्ये जा, तुमच्या कोणत्याही शाखेमध्ये अकाउंट असेल तर तुम्ही कुठूनही ऑपरेट करू शकता. आज आम्ही पाहतो की टाकव्यामध्ये सोमवारचा एक आठवडा बाजार असतो आणि आठवड्या बाजारामध्ये छोट्या छोट्या रकमेला आपण पे करत असतो. मग अशा वेळेस जे सुट्टे पैसे यांचा जो प्रॉब्लेम येतो तर नवीन जीपे, UPI, QR कोड ह्या साध्या साध्या फॅसिलिटी आपण छोट्या छोट्या किराणा माल, भाजीपाला, हातगाडीवाले या छोट्या छोट्या लोकांना आपण दिलेली आहे. आणि यांच्यासाठीच म्हणजे त्यांचा आर्थिक कणा दोन्ही बाजूनी आपण सांभाळलेला आहे की त्यांना पैसे घेण्यासाठी अडचण येऊ नये. आणि छोटे जी कर्ज आहेत की भाजीपालेवाल्यांना किंवा हातगाडीवाल्यांना जी कर्ज लागतात की 50,000, 1,00,000 ही लागतात, ही कर्ज आम्ही कोणतंही तारण न घेता व्यवसायासाठी त्यांना देतो. सर्वात जास्त प्राधान्य आपण शेतकरी वर्गाला आणि छोट्या व्यावसायिकांना देत असल्यामुळं या मावळ भागामध्ये ही कर्ज मोठ्या प्रमाणात आणि अतिशय छानरित्या रिपेमेंट करणारी लोक या ठिकाणी भेटलेली आहेत. आणि या ठिकाणी आपली जी 24वी जी शाखा ओपन झालेली आहे या मावळ भागामध्ये, टाकवे भागामध्ये आजूबाजूच्या परिसरांना, लोकांना मी आवाहन करतो की आपण आपले सर्व व्यवहार आपल्या पवना सहकारी बँकेमार्फत करण्यात यावे आणि आपलं सेव्हिंगचं अकाउंट, व्यवसायाचं करंट अकाउंट आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून मुलींच्या दृष्टिकोनातून रिकरिंग अकाउंट चालू करून आपण आपलं आर्थिक
सुविधा आपल्या इथे चालू करावी आणि ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्या त्यावेळेस पवना सहकारी बँके तुम्हाला अर्थसहाय्य करण्यास तयार आहे आणि आपण या सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी सर्व पवना सहकारी बँकेचे संचालकांच्या वतीनं आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. खूप छान सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल आमच्या अंधर मावळतील जनतेला धन्यवाद. ज्ञानेश्वर वाघमारे. अंधर मावळासारख्या आदिवासी दुर्गम विभागामध्ये लाडक्या साहेबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने एक धाडसी निर्णय करून टाकव्यामध्ये पवना बँकेची आज मुहूर्तमेढ रोवली. खऱ्या अर्थाने दुर्लक्षित विभागाला, दुर्लक्षित समाजाला आणि कमकुवत समाजाच्या कमकुवत घटकाला न्याय देण्याचं काम किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम लांडगे साहेब आणि त्यांचं सर्व निश्चितपणाने करतील असा मला विश्वास वाटतो. या बँकेच्या शुभारंभाला आणि उत्कर्षाला माझ्या लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, जय श्रीराम. आज पवना सहकारी बँक लिमिटेड टाकवे या शाखेचं उद्घाटन प्रसंगी आज आपण योगेश्वर सोलर एनर्जी एक नवीन असा उपक्रम केलेला, जेणेकरून आज जे पाहतो आपण तर सोलरसाठी पवना सहकारी बँक लोन प्रोव्हाइड करतात. तर आज मी कस्टमरला सांगू इच्छितो की सर्वांनी पवना सहकारी बँकमध्ये सोलरसाठी लोन घ्यावे, तसेच आपले खाते काढून बँकेला प्रोत्साहन द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद.